जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे। निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। त्याने चोखडी संत जी माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी ऐसी. मनुष्य जीवनाची सफलता म्हणण्याचं कारण मनुष्य जीवनच जीवन साफल्यासाठी आहे असा शास्त्र आणि सिद्धांचा संतांचा सिद्धांत. जन्मजन्मांतरामध्ये अनेक योनींची आणि अनेक योनीमध्ये भटकत असताना कुठेतरी या जीवाला मुक्त होण्याची संधी मिळावी, मुक्त होण्याची सामुग्री मिळावी, मुक्त होण्याचं वातावरण मिळावं, या दृष्टीने अतिशय विचारपूर्वक देवानेच निर्माण केलेला देह म्हणजे मनुष्य देह. मनुष्य देह अशा रीतीने की ज्या देहामध्ये माझी सेवा, माझं ज्ञान, माझी भक्ती ही करून या जीवाला एकदाच या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त करता येईल. तो माझ्या चरणाजवळ माझ्या स्वरूपात एक प्रकारे येऊ शकेल. आणि या दृष्टीनेच हा मनुष्य देह दिलेला. आणि त्याच मनुष्य देहाच्या या सफलतेकरता भगवंताने जी एक बाह्य स्थितीही निर्माण केली, आणि ती स्थिती म्हणजे तीर्थ, क्षेत्र, ग्रंथ आणि संत पंथ. हे त्या साफल्याची ही मालिका आहे. मानवी जीवनामध्ये संसारात जगत असताना संसारी जीवन जगण्याची ही एक मालिका आहे. सत्ता, संपत्ती, सौंदर्य, सोयरे, सज्जन, अशा रीतीची एक प्रकारची ती एक मालिका आहे. पण एक सांसारिक जीवन जगण्याची आणि त्याच्या उलट तीर्थ, क्षेत्र, ग्रंथ, संत हे या जीवनाला कुठेतरी निवारा, सफलता साध्य एक प्रकारची झाली पाहिजे. आणि म्हणून साफल्याचं अंतिम टोक हे संत जीवन आहे. संत जीवन सफलतेचा खरा विराम, पूर्ण विराम संत जीवनाच्या संबंधाने होतो, संत जीवनाच्या दर्शनाने होतो, संत जीवनाच्या जाणण्याने होतो. आणि म्हणून या जीवनामध्ये मनुष्य जीवन संतांच्या विषयी किती अनुरक्त असलं पाहिजे, किती प्रेमाने संपन्न असलं पाहिजे, याकरता भगवानच या ओवीच्या मध्ये आत्मज्ञानी चोखडी संत जी माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. या संत जीवनाशी तो एवढा अनुरक्त झाला पाहिजे, त्याविषयी एवढं प्रेम त्याला एक प्रकारचं निर्माण व्हावं. जर जीवनाचं साफल्य गाठायचं असेल तर, केवळ जगायचं असेल, केवळ राहायचं असेल तर मग घरादारावर, पुत्र पत्नी बंधू यांच्या दिकावर, सत्तावर, संपत्तीवर प्रेम केलं तर चालेल. पण जीवन सफल करायचं असेल तर मग संत, ग्रंथ, पंथ, तीर्थ, क्षेत्र इकडेच आपला ओढा ठेवावा लागेल. त्यातील एक संत चरित्र हा सध्याचा प्रमुख एक प्रकारचा भाग. आणि म्हणून याविषयी दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. काही वेळेला संत ग्रंथामध्ये
जे दृष्टांत दिले जातात ते अगदी मनुष्य प्रवृत्तीकडे पाहून दिले जातात. दृष्टांताचं स्वारस्यच ते आहे की तो दृष्टांत सिद्धांतासाठी जो द्यायचा तो मानवी जीवनाचा किंवा समाज जीवनाचा स्वाभाविक रीतीने त्याला तो अगोदर ज्ञात पाहिजे, तो माहित पाहिजे. द्यायचा दृष्टांत हा अज्ञात असतो. आपला सिद्धांत जो सांगायचा तो अज्ञात असतो, म्हणजे न कळालेला असतो. पण तो सिद्धांत कळण्याकरता द्यायचा दृष्टांत जो आहे तो न कळालेला असतो की कळालेलाच असतो? कळालेलाच असतो. जो त्याला कळालेलाच आहे, त्याला माहित आहे. दृष्टांत शब्दाचा अर्थ सांगू तुम्हाला, जो ऐकणाऱ्याला दृष्ट आहे, ऐकणाऱ्याला दृष्ट आहे, माहिती आहे त्याला. नदीचा दृष्टांत दिला जातो प्रसंगी, नदी कुणाला माहित नाही. आता अलीकडे नद्यांचं जीवन थोडस वेगळं झालेलं आहे आपल्या सर्वांच्या पुण्याईमुळे. आपण फार पुण्यवान आहोत त्या बाबतीत. आपली पुण्याई आता नद्या, शेती वगैरे याच्यात दिसू लागलेली आहे. नाहीतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा नदीला डोह असावेत. प्रसिद्ध डोह कोणत्या दिवसात? हो, हे शेतकऱ्यांच्या बैलांनी त्यात पोहून निघावं. मुलांनी, माणसाने सुद्धा प्रसंगी उन्हाच्या दिवसामध्ये त्या पाण्यामध्ये पोहत राहावं. असे डोह हे केव्हा? हो, मे महिना. आता तो डोह तर सोडा, पावसाळ्यामध्ये सुद्धा नदीला पाणी दिसायला कठीण झालंय. मला वाटतं काही दिवसाने कदाचित शासनाला लिहावं लागेल तिथे एक पाटी, ही नदीची जागा आहे, इथे नदी होती. पण पूर्वीच्या काळात हे दृष्ट होत, नदी दृष्ट होती, दृष्ट होती. तिचं वाहन, तिचं वाळवंट, तिच्या काठावरच्या अशा रीतीने वृक्ष वेली, आणि मग बऱ्याच वेळेला तो दृष्टांत सांगितला जायचा. समुद्रा जाय पोखीत तिरीचे पादप, फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे. परमार्थ करणारा पारमार्थिक साधक आपल्या परमार्थाची वाटचाल कशी करतो? त्या गंगेप्रमाणे. गोदावरी अथवा कोणतीही नदी ज्याप्रमाणे आपल्या दोन्ही तीरावरचे वृक्ष वेली यांना पुष्ट करत 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 दोन्ही बाजूच्या शेतीला पाणी देत देत स्नानाला आलेल्यांचे पापताप दूर करत करत समुद्राला ती जाते. परमार्थ क्षेत्रामध्ये तसा निष्क्रियतेला वाव नाही. तिथे क्रिया आहे, कर्म प्रधान आहे. उलट आपल्या सह समुद्राधिकांच्या म्हणजे समाजाच्या दृष्टीनं, जगाच्या दृष्टीनं क्रिया, कर्म आणि कार्य एक प्रकारचं साधायचं, कार्य करायचंय त्या दृष्टीनं, कार्य साधायचं. पण तात्विक दृष्ट्या आपण जेव्हा पारमार्थिक जीवनाकडे पाहतोय आणि परमार्थ क्षेत्रामध्ये ज्या काही रूढ संकेत आलेले आहेत ते एवढे असे खाली जाऊ लागलेले आहेत की परमार्थ क्षेत्राविषयी बुद्धिजीवी समाजाचा गैरसमज एक प्रकारचा निर्माण होऊ लागले की परमार्थ म्हणजे निष्क्रियता का? परमार्थ म्हणजे स्वतःसाठीही काही न करणं का? उलट फार करावं लागतं. सांगेन मी आपल्याला, संसार म्हणजे काही कुटुंबापुरतं काहीतरी करणं याचं नाव संसार आहे. पण स्वतःसह समाजाकरता शाश्वत स्वरूपाचं काहीतरी करत राहणं म्हणजे परमार्थ करत राहणं हे परमार्थाचं एक प्रकारचं लक्ष आहे. मुद्दा माझा इथे होता की हा पारमार्थिक जीवनाचा दृष्टांत सांगत असताना सर्वांना दृष्ट असलेली नदी समोर ठेवण्यात आहे. तसा या ओवीमध्ये आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रुपडी, पण पुढचा दृष्टांत थोडा ग्राम्य वाटण्यासारखा, दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. कामुक मनुष्य कामिनीवर ज्या दृष्टीने अनुरक्त अशा रीतीने होतो तिला या ना त्या रूपाने दृष्टीने डोळ्याने पाहण्याचा प्रयत्न करतोय आणि ती त्याच्या मनामध्ये ध्यानामध्ये अशा रीतीने बसते कामिनी कामुकाच्या जीवनात. त्याप्रमाणे
जीवन सफल करू पाहणाऱ्या साधकाच्या जीवनात संतांची रुपडी तशीच बसली पाहिजे. तेवढा तो अनुरक्त झाला पाहिजे. संत भेटती आजी मज तेने मी झालो, दोन्ही भुजास्थुळी सहज, दोन्ही सूक्ष्मी वाढल्या अलिंगणे सुख वाटे, प्रेम चिदानंदी होते, हर्ष ब्रह्मांड उतटे, समूळ उठे मी पण. आणि या दृष्टीने या संत जीवनामध्ये, या मानवी जीवनाच्या दृष्टीने संत जीवनाचा फार मोठा संबंध अशा रीतीने असल्याने, बस रे बाळा तू इकडे नको येऊ आता, ए बाबा तू बस, आता आहे तिथे बसून जा, बस. आणि म्हणून या संतांचा, ज्या संतांचा समाज जीवनाच्या जीवन साफल्यासाठी संबंध आहे, त्या संतांचे मेरुमणी असलेले श्री ज्ञानेश्वर महाराज, त्यांचं जीवन चरित्र आपण गेल्या 4 दिवसापासून चिंतनात आणत आहोत. आणि काल या 4ही अवतारी पुरुषांचं प्रगटन, संतांच्या बाबतीत आपण जन्म म्हणतो, पण खऱ्या अर्थाने म्हणणाऱ्याचा जन्म आहे म्हणून जन्म म्हणतो. म्हणणारे ऐकणारे जन्मात आहे, संत जन्मात नाही. संतांचा जन्म नसतो. म्हणून काल नामदेवरायचे शब्द मोठे महत्वाचे होते. निवृत्ती आनंद प्रगटले. 93च्या साली ज्ञानदेव प्रगटले. प्रगटले शब्द या भूतलावर येतात सर्वच, पण संत आणि देव हे प्रगट होत असतात. देव जन्म घेतो, संतही येथे येतात, पण त्यांचं प्रगटीकरण आहे, त्यांना अवतार म्हणतो आपण. काय म्हणतोय? अवतार म्हणजे संस्कृत वाङ्मयामध्ये, भाषेमध्ये अवतरती, खाली उतरणे. दुसऱ्या मजल्यातून खालच्या मजल्यात किंवा तिसऱ्या मजल्यातून दुसऱ्यात असं उतरण्याची जी पद्धत आहे, वर 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 राहत असलेला त्याला काय करावं लागतं? खाली यावं लागतं. हाताचा खाली यावं लागतं. कुठेतरी काही गाव अजून आम्हाला दिसतात की त्या गावाला दुसरा मजलाच नाही. आमच्या गावात धार्जिनच नाही म्हणतात, दुसऱ्या मजल्याचं घर नाही. तळमजला म्हणजे तळमजला, खालचाच मजला असा त्याचा अर्थ आहे. त्याला जिनाच असण्याचं कारण नाही असा त्याचा. पण आपला तर शहरी वातावरणामध्ये विकात पाहतोय. कुणालाही काही व्यवसाय काहीही करायचं झालं ते दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला. एका डॉक्टरांनीच आपला नवीन दवाखाना दुसऱ्या तिसऱ्या मजल्यात टाकलेला, आणि त्यांच्याकडे जाण्याकरता त्यांना अशी खालूनच पाठी लावली. रोगी लोक जे येत होते ना, त्या रोगी लोकांनी ती वाचावी, वर जाण्याचा रस्ता. कळलं का? कळलं का? जे जे रोगी आले त्यांना आता वर जाण्याचा, ते तिथूनच परतायचे रोगी आता, तिथूनच एक प्रकारचे ते मागे व्हायचे. तेव्हा अवतरती, या जीवाला इथे वर चालायचं आहे, वरचा प्रवास आहे. आणि संतांना मात्र वरून खाली येण्याचा प्रवास. म्हणून यांचा जो अवतार झाला ते खाली आले, आणि ते खाली येण्याची, भूतलावर येण्याची जी काही प्रक्रिया या भूतलावर घडली ती मोठी चमत्कारिक आहे. ज्यांच्या उदरी हा जन्म झाला त्यांना काय मोल जीवनामध्ये द्यावं लागलं, कोणते कष्ट एक प्रकारचे सोसावे लागले. आपला काल तो नियोजित अशा रीतीचा प्रसंग असल्यामुळे जन्म आपण तो साजरा केला, पण एकीकडे जगाचं कल्याण झालं. जगातील, विश्वातील प्रत्येक मानवाला अभयदान, आधार, आश्रय या भूतलावर प्राप्त झाला. मग भला ते तो आधार, अभय सगळ्यांना ज्ञात असेल अथवा नसेल, ज्ञात असेल अथवा नसेलही. ज्यांना आपल्या आधाराचं, आश्रयाचं ज्ञान आहे ते साधक आहे, साधकांचा माय. पण ज्या सर्वांना आधार आहे पण आधाराचं ज्ञान नाही, ते बिचारे संसारिक आहेत, ते बिचारे अज्ञानी अशा रीतीचे आहेत. पण आधार आणि आश्रय कुणाला ज्ञान, कुणाला अज्ञान, इतकाच प्रश्न आहे. आधार सर्वांनाच असतो,
आश्रय सर्वांनाच एक प्रकारचा असतो. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. एरवी सर्वासाठीच अवतीर्ण झालेले, खाली आलेले काय होतात ते खाली अशा रीतीने येतात. आणि कोठून येतात मग? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे, त्यांनाही यावं लागतं. पण ही भगवंताची योजना, भगवंताचीच एक प्रकारची ही व्यवस्था. मानव योनी आणि मानव समाज म्हणून जो आपण निर्माण केला, या मानवांना उद्धार होण्यासाठी ही काही आता सामुग्री पाहिजे. आणि ती सामुग्री निर्माण करणारे संत देखील या भूतलावर अवतीर्ण झाले पाहिजे. ही प्रभू इच्छा. प्रभू इच्छा. ज्या ज्ञानराज माऊलींच्या बरोबरच ही 4 संत मंडळी, त्यांना आपण दुसऱ्या भाषेत आणि आपल्या व्यवहाराच्या भाषेमध्ये भावंडही म्हणतो. आश्चर्याची गोष्ट आहे, संतांच्या वाङ्मयामध्ये या संतांच्या बाबतीत जेव्हा जेव्हा नामनिर्देशाचा प्रसंग आला, संबंध सांगण्याचा प्रसंग आला, तेथे भावंड हा शब्द उच्चारलेला नाहीच आहे. मग अशी अभंग ऐकलाच आपण, ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, हो कळलं का? जिथे जिथे वर्णन आहे, पण हे भावंड नाही. तसे हे 4ही संतच आहे. आणि जिथे संतत्व जीवनात येतं तेथे भावंडाधिकापासून, ज्ञाती बांधवापासून नात्या गोत्याचा संबंध नाहीसा होतो. संतांचा कोण भाऊ आहे आणि कोणत्या भावाचा कोण मनुष्य संत आहे ही गंमत चालत नाही. ते पास तुटले. ते पास संत जीवनामध्ये नाहीसे झालेले एक प्रकारच्या, म्हणून 4ही संतच आहे. आणि या 4 संतांमध्ये अखेरचं जे जीवन आहे, अखेरचं जे संत रूप आहे, रुपड आहे, ते मुक्ताबाईचं. ही जी रुपडी, काल आपल्याला जे एक दर्शन घडवलं या मंडळीने, त्या संदर्भातलं सुंदर, अगदी साग्र साकार, जशास तसं जसं पाहिजे ते दर्शन आपल्याला त्यांनी घडवलंय. आणि अशा रीतीची ही रूप डोळ्यापुढे आल्याच्या नंतर शेवटचं जे रूप आहे मुक्ताबाई, ही 4 भावंड आपण म्हणतोय, यांचं नातं संतांनी सांगितलेलं नाही. आणि सांगायची जेव्हा वेळ आली ते फार वेगळ्या रूपाने सांगितलेलं आहे. त्या 2 गोष्टीचा उल्लेख करून पुन्हा मला आणखी मागचा भाग सांगायचा आहे. श्री संत निळोबारायांनी या 4 संतांचा विचार सांगितला. कळलं? नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची हे, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. हो, तेव्हा निळोबारांनी या ठिकाणी जे एक वर्णन केलंय की निवृत्ती उदारा सोपान देवा, एका कडव्यामध्ये 3 संतांचं नाव आहे आणि त्यांना नमन आहे. निवृत्ती उदारा सोपान देवा ज्ञानेश्वरा सगळं आहे, पण स्वतंत्र कडवं ध्रुवपद मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, त्रैलोक्याला पावन करणारी मुक्ताबाई. म्हणजे अगोदरच्या ह्या 3 पावन केलं नसावं का? 3 ते विशेषण लागत नाही का? ते एकट्या मुक्ताबाईला विशेषण आहे. आणि उत्तरार्धात तर आद्यत्रय जननी देवाची हे तिचे विशेषण आहे. एक त्रैलोक्य पावन करणारी आणि दुसरं 3 देवाची जननी. तो समास मोठा गमतीचा आहे. आद्यत्रय जननी देवाची हे. समासाची एक व्याकरणामध्ये वेगळी स्थिती आहे की प्रसंगी तो सामासिक शब्द जो आहे तो सुद्धा तोडून पुन्हा जोडायचा असतो. तेव्हा आद्यत्रय या शब्दाचा अर्थ काय होईल? 3 आद्य. जननी देवाची हे, तर आद्यत्रय हा शब्द पुन्हा फोडायचा आहे आणि देवाची याच्याशी त्रय शब्द जोडायचा. त्रय देवाची आद्य जननी.
त्रय देवाची, लक्षात आलं ना, तिन्ही देवाची आद्य जननी, नुसती जननी वेगळी आणि आद्य जननी म्हणजे भगवती देवीच. हो, सप्तशृंगी माता काय, अन्य देवदेवते देवाची जी आपल्याकडे रूपं आहेत ती रूपे काय, ही आद्य जननी आहे. कोण? मुक्ताबाई. म्हणजे आपण जे चार भावंडाचं दर्शन म्हणून आपण घेतोय, आपण मानतोय ही चार भाऊ आहेत, पण मानलंच तर ते नातं वेगळं आहे. निळोबाला म्हणतात ही मुक्ताबाई या तिन्ही देवाची आद्य जननी आहे. जननी म्हणजे आई. आता तुमची आमची मोठी गंमत एक ती शेवटी जन्माला आलेली आहे. कळलं का? 90 पासून तर थेट 99 पर्यंत हा क्रम आहे. मग शेवटी मुक्ताबाईचा जन्म असतो. चिमुकली मुक्ताबाई, धाकटी मुक्ताबाई, धाकटी बहीण मुक्ता म्हणतो आपण. निळवरांत ती शेवटी जन्माला आलेली असली तरी ती धाकटी आहे असं समजू नका. आद्य, आद्य शब्द काय सांगतो? आणि आद्य म्हणजे तिथे कोणाच्या आद्य? या तिन्ही देवाच्याही आद्य. आपल्या पुराणादिकामध्ये वेदांताचा सिद्धांत आहे की विष्णू शिव ब्रह्मदेवादिकांचं आद्य शक्ती ज्याला आपण म्हणतो, शुद्ध परब्रह्माला आदि शक्तीचा संयोग झाला रे झाला, उपाधी लागली की ब्रह्मा विष्णू महेश आदी देवांची निर्मिती होते, देव हे प्रगट होतात. म्हणजे आद्य शक्तीशिवाय तिन्ही देवाचा संचार साकार होऊ शकत नाही. म्हणून ही मुक्ताबाई आद्य आहे, शेवटी नव्हे. मग शेवटी जन्माला आली, ते शेवटी जन्माला का आली? त्याचं एक मुख्य कारण आहे, या तिघांना पुढे घालून आईप्रमाणे मागावून आली. कळलं? आईप्रमाणे ती मागावून आली. हा त्याचा हो जे शब्द आहेत आपल्या वाङ्मयात. हो, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी, महाविष्णूचा अवतार, हो तेव्हा अशा रीतीने सखा माझा ज्ञानेश्वर या दृष्टीने ह्या तिघांना पुढे घातलं. आणि तिघांना म्हणजे कुणाला? ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना. आता ह्या आद्यत्रय जननी ही अगोदर आई आहे, मग यांना पुढे घातलं का? तुम्ही अवतार घ्या, तुम्ही न जाणो यांना जर मागे ठेवलं तरी एखादं याच्यातलं मागेच राहण्याचा संभव आहे. हे सगळे येणार नाहीत. हा, प्रवचनाला कीर्तनाला चालताना येताना आपण जर एखाद्याला म्हटलं ना चला प्रवचनाला, तो लगेच आपल्याबरोबर निघाला तर समजावं निघाला, पण तुम्ही पुढे व्हा मी येतो म्हटला की समजावं. कळलं का? हा काही येण्याच्या विचारात राहणार नाही. मुक्ताबाईला ही खात्री नव्हती याच्यातलं एखादं मागे राहील. आणि म्हणून त्रैलोक्य पावनी हा पुन्हा एक सार्थ शब्द एवढ्या करता टाकला की मुक्ताबाईंने या तिघा देवतांना ब्रह्मा विष्णू महेशाला सांगितलंय की तुम्ही आतापर्यंत सृष्टी निर्माण केली, जगत निर्माण केलं, आणि तुमचेच अंश असलेले हे सगळे जीव यांना सृष्टी दाखवली, सृष्टीत नेऊन सोडलंय, आणि सृष्टीच्या मोहाने ते बांधले गेले, बद्ध झाले, अडकले गेले. आता त्यांना सोडवणार कोण? आता ज्यांनी सृष्टी निर्माण करून आणि जीव निर्माण करून या जीवाला सृष्टीशी बांधून टाकलाय, त्यांनीच त्यांना मुक्त करण्याकरता अवतार घ्यायचा. हे मुक्ताबाईचा हा आदेश आहे, आदिशक्तीचा आदेश आहे. आणि म्हणून जगाला मुक्त करण्यासाठी या तिघांना अवतार घ्यायला लावल्यामुळेच तिचं मुळातच नाव मुक्ताबाई असं त्याचा अर्थ. हे मुक्तीनेच सांगितलं. आणि त्रैलोक्याला जे पावन केलं म्हणून म्हणतात, ती पावनता या रूपाने आहे की त्रैलोक्यामध्ये ज्या भक्ती मार्गाने जगाला पावन केलंय त्या पावन करण्यामध्ये मुक्ताबाईचा फार मोठा वाटा आहे, हात आहे. ह्या शक्ती जेव्हा जेव्हा कुठेतरी रुद्ध झाल्या, अडल्या गेल्या, त्या वेळेला मुक्ताबाईंनीच ती स्थिती पुढे रेटलेली असं. नाहीतर ज्ञानेश्वर महाराज पुढे तो प्रसंग येईलच, ताटी लावून बसले होते. श्री संत नामदेवराय थोडासा आपल्या खोट्या भक्तीच्या सगुण स्वरूपाच्या अभिमानाने नाडलेच होते.
चांगदेव महाराज योगाभ्यासाच्या दृष्टीने अडकलेच होते. हे तीनही प्रकरण कोणी निस्तरले ते सांगा. म्हणून तरी धाकटीच बहीण आहे, तरी चिमुकलीच मुक्ताबाई आहे? नाही, ती तिघांची ही आद्य जननी आहे, हे आपण चांगलं समजून घेतलं पाहिजे. आणि अशा ज्या ह्या 4 शक्ती या भूतलावर अवतीर्ण झाल्या खऱ्या, पण या दृष्टीनं ज्यांच्या कुशीमध्ये यांचा जन्म झाला त्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांचा तो यांच्या जन्माच्या पूर्वीचा इतिहास वाचत आणि ऐकत असताना कोणत्याही हृदय माणसाचं हृदय हेलावल्याशिवाय राहत नाही. हेलावल्याशिवाय राहत. तुमच्या आमच्या संसारामध्ये किती अडचणी येत, अशा काहीच फारशा अडचणी नाही आहेत त्या मानाने. कारण आपला संसार आपल्या पुरताच आहे, आपल्या कुटुंब पोषणापुरताच तो आहे. त्यामुळे तेवढेच प्रश्न येणार आणि तेवढेच दूर करण्यामध्ये आपण सगळं आयुष्य घालवतोय. यांच्या जन्माधिकामध्ये आणि अशा संतांना जन्म देण्याधिकामध्ये किती प्रश्न येणार, किती अडचणी एक प्रकारच्या उभ्या राहणार. आपल्या सर्वांना माहिती आहे की रामानंद स्वामी काशी क्षेत्रातले येथे येऊन तिथे घेऊन जात आहेत रुक्मिणी मातेला आणि विठ्ठलपंतांना पुन्हा गृहस्थाश्रम करायला सांगतायत. आणि केवळ गुरूंची आज्ञा म्हणून. कदाचित त्या आक्षेपाचा उच्चार माझ्याकडनं एकदा होऊन गेला असेल आणि बऱ्याच दिवसाचं आम्ही वेगळ्या रीतीने, जो आता आमच्या थोडस सुतुवाच आमच्या सरांनी पण केलं, तात्यांनी सुद्धा केलाय त्या आरंभाला, की चरित्रापेक्षा आम्हाला तत्वज्ञान आवडतं. तर तत्वज्ञान ही गोष्ट तर खरीच आहे, पण चरित्राच्या संबंधी जो अलीकडे सुद्धा विपर्यास केला जाऊ लागलेला आहे, विपर्यास, या चरित्रामध्ये जो विठ्ठलपंतांना देहदंडाची जी शिक्षा झाली ती बरोबरच आहे, कारण चूकच तेवढी झाली होती असं मानलं गेलं. त्यांची चूकच तेवढी की संन्यासातून गृहस्थाश्रम, हो तेवढी चूक होती. विषय लंपटपणाचाच तो प्रकार होता. हे शब्द जुन्या पुस्तकाधिकात आहे तसे आजच्या कुणा वक्त्याच्या मुखातून सुद्धा देखील ते ऐकले गेले. आणि त्यांना ब्रह्मवृंदाकडून मिळालेली देहदंडाची शिक्षा ही अगदी रास्त आहे. का? जर तशी शिक्षा त्यांना झाली नसती तर पुढील जन्मामध्ये त्यांना नरकासच जावं लागलं असतं. ही वाक्य. आणि दुर्दैवाने वारकरी संप्रदायामध्येच असलेली मंडळी देखील हा विचार एक प्रकारचा मांडतो. त्याला त्यांनी प्रमाण दिली की ज्या कामवासनेने विठ्ठलपंताने पुन्हा संसारात पदार्पण केलंय ती कामवासना म्हणजे नरकाचं द्वार आहे. तो क्रोध म्हणजे नरकाचं द्वार आहे. तो लोभ म्हणजे काम क्रोध तथा लोभ तस्मादेत त्रयं त्यजेत. निरय भोग भोगावा लागला असता. या पार्श्वभूमीवर मला या प्रसंगावर थोडा अधिक प्रकाश टाकणं गरजेचं एक प्रकारचं वाटतंय की विठ्ठलपंतांचा हा पुनर्गृहस्थाश्रम, पुन्हा संसार संन्यासातून इकडे येणं, ही गोष्ट काम वासनेतून तर नक्कीच नव्हती. त्याचा पहिलाच तो मुद्दा तशा रीतीने खोडायचा झाला तर विठ्ठलपंत विषय वासनेने एवढे जर पछाडलेले असते तर अगोदरच रुक्मिणी माता भर तारुण्य वयामध्ये असताना, स्वतः तारुण्य असताना, मग त्यांचा त्याग करून थेट काशीला विठ्ठलपंतांना कुणी पाठवलं होतं का? बदली झाली होती का तिथे? हा वियोग कुणी केला होता? जर विषयासक्त जीवन असतं तर त्यांचे तेच घरादाराचा त्यांनी त्याग केला नसता. साधी सरळ बात आहे, सरळ विषय येतो. म्हणून काम वासनेचा इथे लेशही एक प्रकारे नाही. कामुक मनुष्य संन्यासाची भाषाच करतोय कशी? त्याला काही वेळेचा म्हणा, काही दिवसाचा सुद्धा त्याग सहन होत नाही. बरीच काही अशा रीतीने संसारातली माणसं स्वयंपाक घरामध्ये पत्नीला स्वयंपाक करू लागण्यापर्यंत ती हे जे स्वाभाविक मनोरथ आहे हे काही काम वासनेचं चित्र असू शकत नाहीये. बरं, मग अशाच ठिकाणी तिथे गेले ते
संन्यासही अशा रीतीने घेतला. ती त्यांची वैराग्याची उमेदच एक प्रकारची होती. मात्र पुन्हा या प्रसंगानुसार त्यांनी जो गृहस्थाश्रम घेतला त्यामध्ये एकदम शास्त्राच्या विरुद्ध हे वाटलं. आणि म्हणून त्यांची त्या काळात निंदा, छळ, उपहास. पारमार्थिक मनुष्य जगाच्या निंदाचे, छळाचं एक प्रकारचं केंद्र बनतोय. त्याचं एक कारण आहे, आणखी कारण असू शकतील, पण एक कारण आहे. त्याचं पारमार्थिक लक्ष असल्यामुळे तो निंदकांना पुन्हा प्रतिबंध किंवा विरोध हे संघर्षादी करायच्या भानगडीत पडत नाही. तर त्याला पुढे चालायचं आहे, नदीला समुद्राकडे जायचं आहे. आणि स्वाभाविक उर्मी निंदा, द्वेष, छळाची ज्यांची असते ती मग असं ठिकाण शोधत असतात की पुन्हा दगड परत येऊ नये. जो दगड मारला, जी आपण निंदा केली, त्याने पुन्हा आपली करू नये. जर संसारिकाने संसारिकाचा छळ करायला सुरुवात केली तर त्याला वेगळी शिक्षा मिळण्याचा संभव असू शकतो. तोही संसारिकच आहे. मग तो ठोशास ठोसा देखील देऊ शकतो. नाहीतर विठ्ठल पंताचा सगळ्या जगाने त्या मृखिणी मातेस एवढा छळ आणि निंदा करण्याचं काय कारण आहे? या जगामध्ये पारमार्थिक जीवन अधिक निंदेला, उपहासाला, छळाला जे पात्र होत आहे त्याची जी वेगळी वेगळी कारण असू शकतील. पण नेमकं थोडं कारण हेही दिसून येत आहे की बहिर्मुख लोकांना पुन्हा विरोधाची भीती नाही ना, त्याच्या शिक्षेचीही भीती नाहीये. तो सहून घेतोय, तो सहन अशा रीतीने करतोय. आणि याचा परिणाम या बाबतीमध्ये गावात राहू द्यायचं नाही. त्यावेळची धार्मिक आणि सामाजिक स्थिती एवढी कठोर होती आणि तिला एवढा स्थानमान होतं समाजामध्ये की समाज आणि धर्म याच्या थोडं देखील बाहेर जाता येत नव्हतं. त्याला त्या शिक्षा भोगाव्याच लागायच्या. समाज तेवढी शिक्षा करायचाच. आता समाजाची धर्म आणि सामाजिक बंधनावरची मिठी एवढी ढिली झाली की काही दिवसांनी असं न हो, काही दिवसांनी की सगळेच सामाजिक बंधन आणि धर्माच्या बाबतीमध्ये एवढ्या वादळातून एखादा नेटका धर्माने जर वागू लागला तर त्यालाच शिक्षा होण्याचा प्रसंग न येऊ. सामाजिक बंधन जर पाळू लागला तर त्यालाच शिक्षा. ही सगळी मिळून काय करतील? सगळ्या धार्मिकामध्ये एक अधार्मिक झाला की त्याला शिक्षा होईल, पण सगळ्या अधार्मिकामध्ये एक धार्मिक झाला तर शिक्षेला पात्र कोण? लोकशाहीचा नियम वेगळा. आज अधार्मिकतेला शिक्षा आहे आणि होते आहे. सामाजिक बंधन राखणाऱ्यांना शिक्षा आहे. बांधिलकी मानणारा शिक्षेला पात्र होतो किंवा शिक्षा त्याला भोगावी लागते. समाज विमुख जीवन जगायला लागला, समाज बाह्य जीवन जगायला लागला, काही नाही, कोणी त्याचा फारसा विचार करत नाही. त्याच्याविषयी निंदा, छळ, उपहास होऊ शकत नाहीये. पण विठ्ठल पंतांनी जेव्हा अशा रीतीने आयुष्यातली ती 12 वर्षाची यात्रा, 12 वर्षाचं अध्ययन, 12 वर्षातील गृहस्थाश्रमाच्या आणि या संन्यासाच्या या घडामोडी, हे सगळं जीवन तप्त केलेलं होतं एखाद्या तापलेल्या तव्याप्रमाणे. तव्यावर सुद्धा चांगली भाकरी किंवा पोळी केव्हा चांगली पचते? तो तवा चांगला हो. तसं विठ्ठल पंताचं जीवन असं तापण्यातच चाललं, तापण्यात गेलं होतं. पण हे 12 वर्षाचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये मात्र कसा भोगावा लागला? काय त्यांनी म्हटलंय, 12 घरचे, 12 लोक, 12 तोंडांनी, 12 तास, 12 ठिकाणी केवळ त्यांची निंदा करत. काय करत होते? असा कुठे संन्यास, असा कुठे संसार, असा कुठे अमुक, तसा कुठे तमुक, छे छे, इथे राहू सुद्धा द्यायचं नाही. त्यांनी काही चरित्रकारांनी असं लिहिलंय की भिक्षा देणं बंद. आता जे गावात राहू देत नाही ते त्याला भिक्षा कशी देतील? पारमार्थिक जीवनाला कोणत्या कसोट्यातून जावं लागतंय त्याचं फार मोठं एक उदाहरण. पण त्या कसोट्या पार कराव्या लागतात. कंदमुळे पाला खाण्यापर्यंत, झाडाची पानं खाण्यापर्यंत अशा रीतीने ती पाळी आली. पण यामधून देखील
या युगलांची, या जोडप्याची खऱ्या अर्थाने एक तपश्चर्याच होत होती. या संत महात्म्यांच्या अवताराचं भरपूर पीक येण्यासाठी ती जमीनच कसली जात होती, ती जमीनच तयार होत होती. भाताचं पीक चांगलं यावं म्हणून काय केलं जातं बरं? राब केला जातो. ती जमीन जाळली जाते. 8-15 दिवस तिच्यावर धक 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 अशा रीतीचा. हिला जाळता का पीक यायचंय म्हणून? जी जळत जळत राहते तीच जीवनामध्ये काही पीक देऊ शकते. विठ्ठलपंताचं जळणं हे अशा स्वरूपाचं एक होत आहे. आणि या दृष्टीनं स्वतः भगवान विष्णूच मला वाटतं आपल्या अवतारासाठी योग्य भूमी तयार करत होते. त्याने या जगाकडे पाहिलं की मी हा अवतार घ्यावा, आम्ही अवतार घ्यावा, असं योग्य ठिकाण कोणतं, एवढं स्थान कोणतं? संसारिकामध्ये ते आहे का? सामान्य जे स्वैर जीवन आहे त्यांच्यामध्ये ते असणं शक्य आहे का? हो, नाही आहे. संसारिक जीवन जे आहे ते वैश्विकच जीवन आहे. एका अर्थ थोडं सुधारलेलं. हो, संसार या गोष्टीला सुद्धा एका अर्थाने फार मोठा अर्थ आहे. सहज उपेक्षेने संसारिक जीवन त्याज्य आहे, उपेक्षा आहे, अयोग्य असं म्हणण्याची गरज नाही. संसार ही एक संस्था आहे आणि नुसती संस्था नाही, वेद प्रणीत संस्था आहे. लोके व्यवाया मिशमध्य सेवा नित्यस्तु जंतोर्नहि तत्र चोदना व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञ सुराग्रही रासु निवृत्तिरिष्टा. या जगताची स्थिती उत्तम रीतीने चालावी, संस्था चालावी, संस्थापन व्हावं, यासाठी ही विवाह व्यवस्था एक प्रकारची ठेवलेली आहे. म्हणून संसारिक जीवन सामान्य नव्हे, सृष्टीतील चक्रामधला तो एक घटक अशा स्वरूपाचा भाग, घटक भाग. त्याहून स्वैर जीवन आणखी एक वेगळं आहे की जे शास्त्राचा नियम न विचार करता स्वैर जीवनाप्रमाणे एक प्रकारचे जगतात. ते अगोदर संसारिक जीवन आहे, पण या संसारिक जीवनामध्ये शेवटी विषय सेवन हेच अंतिम साध्य आहे. विषय सेवन करायचं आहे. इहलोकाचे विषय भोगाचे, जमल्यास इथे तयारी अशी करायची की परलोकाचे विषय भोगायचे. सकाम माणसं या जन्मात जे दान पुण्याधिक सुद्धा जे करतात ना, तर स्वर्गाधिकामध्ये पुन्हा आपल्याला भोग ऐश्वर्य मिळावं. मुमुक्षु पारमार्थिक जीवनाचा भाग वेगळा आहे. त्याच्या दानाचा विषय मोक्षापर्यंत पोहोचत असतो, अपवर्गी टेके. म्हणून संसारिक जीवनाच्या मध्ये ही मंडळी जन्म घेऊ शकत नव्हती. हा मुळातला भाग. जन्म घेता येणं शक्य नाही. अशी एक गृहस्थाश्रमाची योग्य तयारी. कुठे पतीचं पुण्य अथवा पती तपस्वी आहे, पत्नी असलेलं असं नाही. कुठे पत्नी अशा रीतीने भाविक, धार्मिक, प्रेमळ सगळं असेल, पती असेलच असं नाही. काही काही ठिकाणी तर दोघांनाही वारा नाही. कशाचा? नाशिक क्षेत्रामध्ये राहून सुद्धा किती वर्ष राहिला? 30 वर्षे 20 वर्ष भेटतात पण महाराष्ट्रात सुद्धा. आम्ही नाशिकला होतो. म्हटलं राम मंदिरात कधी गेला होता का? ते कुठे आहे? पंचवटीत आहे का, तपोवनात आहे का, आणखी कुठे? गौण वाटेल आपल्याला, पण असाही एक वर्ग आहे की राम मंदिराचा संबंध नाही, राम म्हणण्याची वेळ येईपर्यंत नाही. अशा स्थितीमध्ये या दोनही महान तपस्व्याने या जीवनाचे की खऱ्या अर्थाने या 4 भावंडांना त्यांनी एक प्रकारचा जन्म द्यावा. मग शास्त्राचा भाग मोडला. तो हा भाग मला सांगायचा. शास्त्राज्ञा सुटली. संन्यासी जीवनातून गृहस्थाश्रम व्यतिक्रम झाला. हा शास्त्राज्ञा हा जो एक प्रकारचा भाग आहे. शास्त्राज्ञेचं जीवन ते सांसारिक जीवन मी बोलून गेलो आपल्याला. शास्त्र बाह्य जीवन ते स्वैर जीवन आहे. पण आपल्या या जगतात शास्त्राधीन जीवन जगणाऱ्यांचाही उद्धार करण्याकरता एका शास्त्रातीत जीवनाची पुन्हा गरज आहे. पुन्हा काय आहे गरज आहे? शाळेच्या विद्यार्थ्यामध्ये शाळेचे सर्व नियम पाळणारं जसं एक विद्यार्थी जीवन आहे, तर शाळेच्या नियमाच्या पलीकडे गेलेलं सुद्धा तिथे कोणाचं जीवन आहे?
तिथे शिकविणाऱ्या शिक्षकांचंच जीवन आहे. हो. विद्यार्थ्याची हाजरी घेत होते गुरुजी. हो, उपस्थित किंवा हजर आहे असं म्हटलं जायचं त्यावेळेला. एक काल तसं प्रत्येकाने उभं राहून हजर आहे असं म्हणत पुन्हा खाली बसायचं. आता त्या बाबतीत जेवढ्या सुविधा करता येईल तेवढे प्रयत्न चालू. अलीकडे विद्यार्थ्यांना खुर्च्या आहेत बसायला, शिक्षकाला खुर्ची नाही, असं स्थानमान आहे शिक्षकांचं. एका हेडमास्टरला आम्ही विचारलं, का शिक्षकाला खुर्ची काय नाही? ते म्हणजे त्यांना खुर्ची दिली की तिच्यावरती झोपतात, त्यांना झोप येते, विद्यार्थ्याचा अभ्यास होऊ शकत नाही. म्हणून त्याने आपलं फिरत राहून अशा रीतीने शिकायचंय, शिकवायचंय. पण ते हाजरी घेत असताना एक विद्यार्थी म्हणला, गुरुजी आमची तुम्ही रोज हाजरी घेतात, तुमची हाजरी कोणी घ्यायची? तुमची हाजरी ही विद्यार्थ्या करता का गुरुजी करता? तसं शास्त्र हे आणि शास्त्राचे नियम संसारिका करता का जगत कल्याणासाठी अवतीर्ण झालेल्या संतांच्या करता? हा दोष शास्त्रतः जेवढा संन्यास जीवनातून गृहस्थ आश्रम हे दोघे घेतात किंवा विठ्ठलपंत घेतात, रामानंद स्वामी सारखे पुन्हा त्यांना परत येण्याची आज्ञा देतात, जेवढा हा दोष त्यांना आहे तेवढा दोष ज्ञानेश्वर महाराजांनी. हे तर स्वतंत्र प्रज्ञ ईश्वराचे अवतार. आमच्यासारखा कर्म परतंत्र त्यांचा देह अथवा त्यांचा जन्म नव्हता. अगदी वेगळं 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 जीवन त्यांनी बघितलं असतं की कुठे अवतार घ्यायचा, कोठे अवतार घ्यायचा. या बाबतीत आपण परतंत्र आहोत का ते परतंत्र होते? मग त्यांनी तिथे अवतार का घेतला हे शास्त्रबाह्यता त्यांची आली की ज्यांनी संसारातून संन्यासी जीवनातून संसार अशा रीतीने केला ना. मग त्यांच्या तरी जीवनात का घडलं हे तर गंमतच अशा रीतीने आहे की जसं या जगात एक शास्त्रबाह्य जीवन आहे. कोणतं जीवन आहे? शास्त्रबाह्य. दुसरं शास्त्राधीन जीवन आहे. जे संसारी सगळे जीव आहे ना, हा सगळ्यांचा संसार शास्त्राच्या मर्यादेत आहे. त्याच्यातून त्या मर्यादा उल्लंघन करून जो संसारिक जीवन जगतोय वाटतोय त्याला स्वैर जीवन म्हणतात. शास्त्रबाह्य, शास्त्राधीन. शास्त्राच्या धर्म शब्द घेऊया आपण. एक धर्मबाह्य जीवन, एक धर्मातीत जीवन, आपलं धर्माधीन जीवन. हो. आणि तिसरं धर्माच्या अधर्माच्या पलीकडे गेलेलं जीवन. पलीकडचं एक प्रकारचं जीवन आहे. एक वर्ग तर या जगात असं की त्याला शास्त्र अथवा धर्माचा विषयच नाही. ज्ञानोबाची ओवीच मोठी गोड. गुरु शास्त्राची निनावे जो वारा ही टेकून दी शिवे. घरात तर नाहीच, आपल्या शिवेला सुद्धा गुरु आणि शास्त्र येता कामा नाही. आपल्या शिवेवर नको. वाराही टेकून दी शिवे केवळ मौढ्याचे निनावे जी आला जो. त्याला जी पदवी दिली गेली ती कोणती? मौढ्य, मूर्ख. असा धर्मबाह्य जीवन हे, शास्त्रबाह्य जीवन. आम्ही भटकणारी मंडळी असे वर्ग असतात जगामध्ये. मी आपलं कार्यक्रमाला गेलो, त्या घरी उतरलो. कार्यकर्ते आमची उतरण्याची व्यवस्था करत असतात आणि त्या व्यवस्थेत ते बरेच दक्ष असतात की महाराजांना कुठे उतरवायचं. बहुतेक ज्यांना कथा कीर्तनाचा आणि परमार्थाचा गंध नाही तिथे उतरवायचं. अरे बाबा इथं कशाला? इथे सोय आहे म्हटलं. सोय आहे का भावना आहे हा प्रश्न नाही. सोय आहे इथे उतरण्याची. मोठं घर आहे. बहुतेक ज्यांचं घर मोठं आहे त्यांचं मन त्या मनाने फारच छोटं आहे. मोठ्या घरची छोटी मन, छोट्या घरची मोठी मन अशा रीतीने असते. मोठ्या घरी आलेला अशा रीतीचा जो पाहुणा त्याला तिथल्या मोठ्या मनाचा का छोट्या मनाचा अनुभव येतो. गरीबा घरच्या पाहुण्याकडे आपण जाऊन पहा. त्या गरीबा घरी गेलेली माऊली जी चहा पान करते, पाहुण्याला सांगते मालक असं नसो चहा घेतल्याशिवाय जायचं नाही. आणि तो जो चहा करायला ठेवते ती गरीबच असल्यामुळे त्या पातेल्यामध्ये चहा आपलं साखर मुठीनेच टाकते. ती मुठीने प्रेमाने चहा करते आणि जो चहा पाहुण्याला देते ना तेव्हा कप तर भरतोच.
हा, बशी तिच्यावरही संकट, आणि कप बशी भरून चहा बिचारा तो पाहुणा पेला तरी हे बाई पुन्हा ती भांडे घेऊन उभं राहते, आणखी देऊ का? हा गरीबा घरचा थाट आहे बरं का. पण हाच पाहुणा जर मोठ्या श्रीमंताच्या घरी गेला तर चहा घेणार का, इथून सुरुवात. पाहुणा जरा पक्काच जर असला, तपस्वी त्याच्यातला, तो म्हटलं हो पोहे होईपर्यंत चहा घेत. आणि तुम्ही विचारल्यामुळे सांगतो म्हटलं, हे विषय नाही, पोहे होईपर्यंत चहा घेतो. आणि मग त्या श्रीमंता घरी ठेवला जावा तो चहा. मग तो काय मुठीने साखर टाकणार का ती? छे छे, कशाने? चमच्याने. त्या श्रीमंताच्या घरी चमचेही फार. चमच्याची कमतरता नसते तिथे. आणि कदाचित केला तसा चहा देताना कप आणि बशी, छे छे, तिथे बशी तर वनवाशीच. कपातही असं डोकावं लागतं खाली, कुठे चहा आहे तो वाचण्याचा. तेव्हा अशा सगळ्या थाटामध्ये होती आमची व्यवस्था. पण त्या कार्यकर्त्यांसाठी की महत्वाचं कारण साहेब म्हटलं, आम्ही तुम्हाला महाराज इथं का उतरवलं, त्यांच्या कुटुंबियाची इच्छा होती आणि त्यांच्या घरातले जे प्रमुख कारभारी ग्रस्त आहेत ते फारच वाया गेलेले, मद्यपान वगैरे सगळे. त्यांना इकडचा वारा नाही, कुणीकडून कीर्तनाला तर ते कधी येणारच नाही, म्हणून कीर्तनकारच त्यांच्या जवळ आणून ठेवलेला आहे हाताचा. मी म्हटलं प्रयोग माझ्यापासून केला हे तरी आणखी बरं झालं हाताचा. आता मला इथे आणलं. बरं ठीक आहे म्हटलं, त्याच्या इथे जेवायचं आहे, सकाळी स्नान करायचं आहे. मग याच्याशी एवढं त्यांचं बाईंनी हळू सांगितलं, महाराज कसंही करा पण 4 गोष्टी सांगावं. मुलंही सांगू लागले, महाराज आम्ही कंटाळलो हो, सांगा हो. आता मलाही तिथे राहायचं होतं हो, तेवढं काम करणं गरजेचंच होतं हो. उरल्या वेळात मी आपलं त्यांच्याशी बोलावं. पहा बरं, हा देह पुन्हा मिळणार नाही, आपली प्रतिष्ठा जाते, आपला अमुक होतो. खूप 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 बोललो मी. आणि बोलल्यानंतर तो म्हटला, महाराज आता बंद. बंद शब्द त्याच्या तोंडातून आल्यावरती बाई मंडळी धावत आली, मुलं धावत आली. ते म्हणले, बाबा तुम्ही बंद बऱ्याच वेळाला म्हटलं, पण आता तुम्ही जरी आता बंद म्हणतात महाराजाला तर किती दिवस बंद? तो म्हटलं, मी ते बंद नाही म्हटलो, आजपासून महाराजांनी आपल्या घरी येणं बंद. कळलं का? गुरुशास्त्राची नावे जो वाराही टेकून येदी सेवे, ही याला शास्त्र बाह्य जीवन म्हणतात. पण दुसरं एक जीवन आहे की ते शास्त्राच्या चाकोरीप्रमाणेच चाल. विषय वासना त्यांना आहे, पण शास्त्र मर्यादेच्या बाहेर नाही, त्या चाकोरीतून ती चाल. पण या दोघांचाही उद्धार करणारं जे एक जीवन या जगामध्ये अवतीर्ण होत असतं, त्याला मात्र त्याच शास्त्राचे नियम लावता येत नाही. ते नियम ठेवता येत. हो, शास्त्राचं बंधन तिथे जाऊ शकत नाहीये. शास्त्र देखील एक विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे, धर्म विशिष्ट शर्तीने मर्यादेपर्यंत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपणास योग्य अशी भूमिका, तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केन चेत, सुख दुःख समक्षमी, अनिकेत स्थिरमतीर, ही 12व्या अध्यायात भक्तीच्या आणि महान भक्ताच्या जीवनामध्ये जी लक्षणं दिसतात, त्या लक्षणाने विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेचं जीवन तयार करून घेतलं ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि म्हणून या योगसिद्ध पुरुषांना अशा रीतीचा एक हक्क म्हणा, सामर्थ्य म्हणा, शक्ती असते. आणि त्यांचा एक संकेत असतो, जन्मच घ्यायचा तर कुठे, कुणाच्या मोठा बंगला असेल, बसायला गाडी घोडा असेल, किंवा अन्य अन्य अशा रीतीचे विलासाच्या वस्तू असतील, तेथे हा जन्म होणं कठीण. तेथे जन्म भरपूर होता. सत्पुरुषाचा जन्म, या जन्माचा विचार श्रीमद भगवद्गीतेने स्वतः भगवंताने सांगून ठेवला की कुठे घ्यावा जन्म त्या संतांनी. शुचीनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टो अधिजायते. आणि म्हणून सांसारिक जीवनाचं सूत्र हे आहे की ज्या सांसारिक जीवनाने आपण चालत आहोत, त्या सांसारिक जीवनात अशी काही तपश्चर्या, अशी काही साधना, असा काही आचार
की कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये आपल्याच कुशीतून सत्पुत्राचा, सज्जन पुत्राचा अथवा संतांचा जन्म होऊ शकेल. कारण ते तसा ठिकाण पाहत असतात. शुचीनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टो अभिजाय जया ते नीती पंथे चालिजे, सत्य धूत बोलिजे, देखावे जे ते देखेजे शास्त्र दृष्टी. आणि हा एक पवित्र श्रीमंतांच्या घरी जन्म. हा एक आपल्याकडे श्रीमंत म्हणजे एकदम उपेक्षणीय असा त्याचा अर्थ नव्हे. त्याच्यातही पवित्र श्रीमंत असेल तर पवित्र श्रीमंत, सदाचरण संपन्न श्रीमंत अशी ही घराणी आपल्या देशामध्ये आहे. फार मोठी घराणी आहे. त्या श्रीमंतीमध्ये आणि संसारी जीवनामध्ये संत म्हणून ज्यांना म्हटलं जातं त्यांच्याकडेही जे गुण बघायला मिळत नाही ते गुण तिथे बघायला मिळतात. संसारिक म्हणजे उपेक्षेचं क्षेत्र नव्हे. संन्यासी आणि त्यागी जीवनावर मात करेली एवढा त्याग गृहस्थाश्रमात सुद्धा असू शकतो. ते गृहस्थाश्रमातील संतत्व आहे. ते संतत्व त्यांचं असू शकतं. अथवा योगिनामेव कुले भवती धीमता. श्रीमंती गरिबी हा प्रारब्धाचा भाग आहे. पण सदाचरण संपन्न राहणं आणि आपला अधिकार वाढवत 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 श्रेष्ठ स्थितीपर्यंत नेणं ही गोष्ट सर्वस्वी आपल्या हातात आहे. आणि म्हणून काही योगी संसार एकदम प्रारब्धावर सोडून देऊन नव्हे, संसारावर तिळांजुळी एक प्रकारची सोडून देऊन केवळ आपलं जीवन घडविण्याचा, जडविण्याचा एकमेव अशा रीतीनं प्रयत्न आखत असतात. त्यांना योगी जीवन म्हणतात. कुले भवती धीमता. मात्र एतद्दि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृश्यम. असे जन्म घेणारेही आणि अशांना जन्म देणारेही एतद्हि दुर्लभतरम. ही गोष्ट दुर्लभ आहे. जन्मच्या जन्म अशी संतती होत नाही. काही काही जोडप्यांचं जन्मच्या जन्म आपल्याकडे ऋणानुबंध आहे पती पत्नीचा. अनेक जन्मपर्यंत एकत्र संसारिक जीवन जगून तपश्चर्या करायची आणि मग एखाद्या पुत्राला जन्म द्यायचा. हा प्रश्न संतत्वापुरताच अवलंबून नाही. शिवाजी महाराजांसारख्याने ज्यांच्या कुशीत जन्म घेतला त्यांच्याही माता पित्याचे तशा स्वरूपाची तपश्चर्या असावी लागते. शूरांच्या बाबतीत आहे, वीरांच्या बाबतीत आहे, संतांच्या बाबतीत आहे, ऐतिहासिक पुरुषाच्या बाबतीत आहे. ज्यांना ज्यांना महापुरुष अशा रीतीने म्हणतात त्यांना या करता या दिव्यातून एक प्रकारे जावं लागतं. पहिलं आपलं जीवन दिव्य अशा रीतीचं बनवावं लागतं. अतिशय काय बनवावं लागतंय? दिव्य. म्हणून जनकत्व, ज्ञानेश्वर महाराजांचं जनकत्व ज्यांच्याकडे जायचं आहे ते विठ्ठल पंत एवढ्या वैराग्याच्या दृष्टीने युक्त नसतील तरच नवल. ते वैराग्य नसतं तर वैराग्याच्या पोटी ज्ञानाचा जन्म झालाच नसता. झाला नसता. ज्ञान आणि वैराग्य यांचा फार निकटचा संबंध आहे. विषय समूह, वैभव आणि अज्ञान यांचाही तितकाच निकटचा अशा रीतीचा संबंध आहे. या स्वरूपामध्ये या सत्पुरुषांनी एक प्रकारचा जन्म घेतला या संत महात्म्यांनी. आणि या दृष्टीने मग ही चूक कुणाची, शास्त्राज्ञेचं काय करायचं तो प्रश्न मी पहिल्या निकालात काढला. मला वाटतं पहिल्या अथवा दुसऱ्या प्रवचनात सुतवाच मी करून ठेवलेलं होतं या बाबतीमध्ये की आपण ही माऊलीच्या विषयी श्रद्धा भावना ठेवणारे खरे, पण मग कुठेतरी मनाला असा जन्म व्हावा का, त्यांनी तरी संन्यासी जीवनातून संसारात यावं का, ज्ञानेश्वर महाराजांना तरी अशा संसारी जीवाच्या पोटी जन्म घ्यावा का. अनेक 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 प्रश्न अशा रीतीने येतात. नियतीला जेव्हा एखादं महान कार्य घडवायचं आणि जगत कल्याणाचा भाग घडवायचा, या मौज अशी आहे ना. दुसऱ्या बाजूने पुढे आपल्याला माहितीच आहे की देहदंडाचे प्रसंग, आत्महत्येचे म्हणा किंवा आत्मा नाहीसा करणं, प्रयागच्या याच्यामध्ये जाऊन देहाचं एवढा प्रसंग आला. म्हणजे मग रामानंद स्वामींनी असा जो त्यांना हा प्रकार करायला सांगितला त्यांच्या आज्ञेने, मग ती आज्ञा त्यांच्या देहदंडाकरता होती का? देह सोडण्यासाठी एक प्रकारची होती का असं म्हणावं लागेल. यांच्याशी संबंध कुणाकोणाचा
म्हणजे वैकुंठवासी गुरुवरे मामासाहेबांनी मोठं एक सुंदर वाक्य या बाबतीमध्ये लिहिलंय की इकडे शिक्षा आपण म्हणता दिली देहदंडाची, कळलं का, विठ्ठल पंतांना, पण आपल्याकडे नियम असा आहे की जो दोष करतो अथवा पाप करतो त्याचा दोष पाप करणाऱ्यापेक्षा करायला लावणाऱ्याला अधिक असतो. करायलाही आता विठ्ठल पंतांनी जर हा संसार पुन्हा केला असेल तर त्यांना संन्यासातून संसारात आणणारे कोण? मग पहिली शिक्षा कोणाला? मग यांचा जर देहदंड आहे तर त्यांना कोणता दंड? पण त्यांना दंड झाल्याची स्थिती कोणत्याही चरित्रात नाही, कोणीही कुठे वर्णन केलेली. मग काशीमध्ये तरी महान महान पंडित होते. ज्या नाशिक क्षेत्रामध्ये आपण हे चिंतन करत आहोत त्याच नाशिक क्षेत्रातील दोनदा असे प्रसंग घडलेले आहेत की ज्यांनी ते जे अधार्मिक या स्वरूपाचे विवाह केले, धर्माची बंधनं तोडून, त्यामध्ये करायला जे लावणारे आहेत त्यांना दोषी धरलं गेलं. बरोबर आहे? हा प्रश्न चर्चेला गेला होता नाशिक शहरामध्येच 5-25 वर्षाच्या अगोदर. 2 केसेस आहेत त्या घडलेल्या. मला वाटतं एक केसेस आपले या ठिकाणी जे शंकराचार्य होते त्यांच्याही संबंधित एक शर्यतीने त्यांच्याकडून कोणाचा लावला गेला होता तो विवाह. आणखी दुसरी एक प्रकारची केस या बाबतीमध्ये. मग रामानंद स्वामी त्या दोषाला पात्र व्हायला पाहिजे होते ना, आणि त्यांनाही दंड झाला, हे कुठेतरी चरित्र यायला पाहिजे होतं. तसं आलेलं नाहीये. किंवा ती विद्वानांचं ती काशी क्षेत्र असल्यामुळे त्यांनी तर आणखी धुमाकूळ या बाबतीमध्ये घातला असता तिकडे. तेव्हा या गोष्टी सर्व संबंधित याच्यामध्ये एक प्रकारच्या येतात, त्याचे दोष अनेकाकडे एक प्रकारचे जातात. पण हे ज्यांच्याशी दोष शब्द बोलायचा ती माणसं सामान्य नाहीत. रामानंद सामान्य का? विठ्ठलपंत सामान्य का? इथे रुक्मिणी माता त्या साधारण का? त्या साधारण का? पण मग त्याचे परिणाम मात्र त्यांना एवढे भोगावे लागले. देहांत प्रायश्चित्त घ्यावं, ते देहांत प्रायश्चित्त झाले, ते त्यांचा नाश झाला. तो विठ्ठलपंताच्या देहांताचा निर्णय अथवा देहांताची योजना रामानंद स्वामीची होती, हो असं म्हणावं लागेल, किंवा नियतीची होती असं म्हणावं लागेल. 4 भावंड ज्यांच्या उदरी जन्माला आले, हा पुढे नुसता प्रकाशच प्रकाश आहे, पण मागच्या बाजूला सगळा अंधारच अंधार. एवढी शिक्षा की त्या दोघांना देहांत प्रायश्चित्त. बरं, मग नियतीने हे घडवलं. आम्ही बोलतो 4 शब्द वापरले. ही ईश्वर इच्छा होती, ही नियतीची इच्छा होती, भगवंतालाच ते तसं करायचं. पण मग भगवंताने या जगाचं इकडे कल्याण करत असताना या 2 जीवांना थेट देहांतापर्यंत नेलं ते. आणि त्या देहांताच्या पेक्षा, देहांताने तर त्यांच्या जीवनाचा त्रास समाप्त झाला, पण त्याच्या अगोदर 12 वर्ष जिवंत हयात असताना तो त्रास चालू होता, तो छळ चालू होता, ती निंदा चालू होती, तो उपहास चालू होता. मग नियतीची ही इच्छा का? तेव्हा याला ही फार मोठा दुसरा एक महत्वाचा शब्द आहे की एकदा ईश्वर इच्छा मानली आणि ईश्वराच्या इच्छेने सर्व जगताचं कार्य चालतं असं मानल्यानंतर ईश्वर इच्छेलाही असे कठोर निर्णय जगत कल्याणासाठी घ्यावे लागतात, हे मान्य आहे. आपल्याकडे पूर्वी ती ब्रिज पूल बांधायची पद्धत किंवा अन्य कुठे कुठे, पण त्यावेळेला नरबळी देण्यापर्यंत राहायची. का? तर व्यवस्था माणसांचीच करायची आहे, आणि माणसाची व्यवस्था करण्याकरता जे काही प्रकल्प आपण हाती घेतला, ते धरण असेल, ते अमुक असेल, त्याला बळीही देण्याची जी पद्धत एक प्रकारची असायची, तोही कुणाचा दिला जायचा? एखाद्या. अशा फार जुनी गोष्ट, जुना इतिहास. अलीकडे तो प्रकार नाहीये, पण त्या काळच्या रूढीतला तो भाग होता. याला ते स्थैर्य दिलं मिळावं. तसं पूर्ण जगताचा कल्याण करण्याचा जो संत अवताराचा पूल त्या विश्व कारागिराला बांधायचा होता, त्यामध्ये या 2 जीवांचा बळी दिला गेला असं नियतीकडून म्हणावं लागतं. आणि अलीकडचा दृष्टांत जर थोडासा बोलायचा झाला, आपल्याकडे सर्व वस्तूमध्ये चैतन्य आहे, परमात्मा तत्व आहे.
घरातली गृहिणी सुद्धा स्वयंपाक करताना चटणी मिरची कोशिंबिरी भाकरी सगळं करते, अग्नीच्या स्पर्शानेच करते, त्याच्या अग्नीवरच त्याला शिजवते. याच्यातला कोणता जीव दुःखी होत नाही. भाजीपाला